Hello students, today we are going to start some basic organization of computer. So we make a video on functional units of computer. So see, there are 5 important functional units of computer. First one is the input unit, second one is the memory unit, third one is the arithmetic and logical unit, fourth one is the output unit, and fifth one is the control unit. We will see one by one in details. So see, बघा तर पहिलं आपण कम्प्युटरचं फंक्शनल युनिट बघणार आहोत ते म्हणजे इनपुट युनिट तर मग आता इनपुट युनिट इज रिस्पॉन्सिबल फॉर टू ॲक्सेप्ट द डिजिटल इन्फॉर्मेशन फ्रॉम द युजर विथ द हेल्प ऑफ इनपुट डिव्हाइसेस लाईक अ कीबोर्ड माऊस एक्सेट्रा. बघा जेव्हा आपण कम्प्युटरला त्या ठिकाणी एखादं इनपुट द्यायचं असेल तर ते कम्प्युटरच्या इनपुट डिव्हाइसेस थ्रू ते देत असतो. मग कम्प्युटरचे इनपुट डिव्हाइसेसमध्ये कीबोर्ड माऊस ट्रॅकबॉल स्पेसबॉल जॉयस्टिक्स हे सर्व इनपुट डिव्हाइसेस त्या ठिकाणी येत असतात. मग इनपुट युनिटमध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी कम्प्युटरला एखादं इनपुट देतो त्यावेळेला आपण कीबोर्ड माऊस यांचा त्या ठिकाणी वापर करत असतो. मग त्याच्यामध्ये लिहायचं की कीबोर्ड इज यूज टू रिस्पॉन्सिबल to insert information or to assign the numerical information, and mouse which is used to change the cursor or position on screen. म्हणजे जेव्हा आपण त्या ठिकाणी कम्प्युटरला एखादी इनपुट देतो तर त्यावेळेला तिथे इनपुट युनिट त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. नंतर येतं मेमरी युनिट. आता बघा जेव्हा आपण त्या ठिकाणी द इन्फॉर्मेशन विच गिव्ह टू कम्प्युटर विथ द हेल्प ऑफ इनपुट युनिट धीज इन्फॉर्मेशन इज स्टोअर इन मेमरी युनिट. जी इन्फॉर्मेशन आपण इनपुट युनिटच्या सहाय्याने त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केली ती इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये मेमरी युनिटमध्ये त्या ठिकाणी स्टोअर होत असते. तर बघा मेमरी युनिटमध्ये मग त्या ठिकाणी दोन पार्ट येतात. एक म्हणजे इन्स्ट्रक्शन पार्ट आणि सेकंड वन इज अ डेटा पार्ट. सो इन्स्ट्रक्शन पार्टमध्ये काय होतं ज्या काही इन्स्ट्रक्शन असतील जे प्रोग्राम असतील ते प्रोग्राम त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन पार्टमध्ये स्टोअर होतात व डेटा पार्टमध्ये त्या ठिकाणी एखाद्याची इन्फॉर्मेशन असेल डेटा असेल तो त्या ठिकाणी डेटा पार्ट्समध्ये स्टोअर होत असतो. मेमरी युनिटमध्ये मग कम्प्युटरमध्ये दोन प्रकारच्या मेमरी त्या ठिकाणी असतात. फर्स्ट वन इज अ प्रायमरी मेमरी अँड सेकंड वन इज अ सेकंडरी मेमरी. सो प्रायमरी मेमरीमध्ये जिची कॅपॅसिटी छोटी असते आणि सेकंडरी मेमरी विच हॅविंग द मोर कॅपॅसिटी ॲज कम्पेअर टू प्रायमरी मेमरी. सो बघा जेव्हा इनपुट युनिट थ्रू डेटा त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जातो तो डेटा इन टर्म्स ऑफ प्रायोरिटी इन टर्म्स ऑफ स्पीडमध्ये जर म्हटलं तो डेटा त्या ठिकाणी फर्स्ट वन स्पीडमध्ये तर प्रायमरी मेमरीकडे जातो आणि स्टोरेज कॅपॅसिटीमध्ये म्हटलं तर तो पहिले सेकंडरी मेमरीमध्ये जात असतो. अनदर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द मेमरी इज ॲसेसिंग टाईम. ॲसेसिंग टाईम म्हणजे काय तर टाईम रिक्वायर्ड टू ॲसेस द वन बीट ऑफ द डेटा इज कॉल्ड एज दी ॲसेसिंग टाईम. आता बघा ही मेमरी जी असते ती मेमरी काय होते नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिवाइड होते. तर एका पार्ट्सला आपण वर्ड असे म्हणतो. ही जी वर्डची साईज असते ती त्या ठिकाणी डिफरंट असते. म्हणजे एखाद्या पार्टची साईज 8 बीट असू शकते, एखाद्या 16 बीट, एखाद्याची 32 किंवा 64 बीट असू शकते. जेवढी त्या वर्डची साईज असते तेवढा डेटा त्या ठिकाणी स्टोअर होऊ शकतो. सपोज या पार्टची जर साईज 64 बीट असेल तर यामध्ये या पार्टमध्ये मेमरीच्या 64 बीट इन्फॉर्मेशन स्टोअर होत असते. या एका पार्टला आपण वर्ड असे म्हणत असतो. म्हणजे मेमरी नंबर ऑफ पिक्सल साईजमध्ये सेलमध्ये ऑर्गनाईज केले जाते त्याला आपण त्या ठिकाणी वर्ड म्हणतो. या वर्डची जी साईज असते ती त्याच्यामध्ये डिपेंड असते की त्याच्यामध्ये किती नंबर्स ऑफ बीट स्टोअर आहे. म्हणजे बघा नंबर्स ऑफ बीट्सवर त्या ठिकाणी वर्डची साईज डिसाईड असते आणि वर्डची साईज किती आहे त्यावरून त्या ठिकाणी मेमरीची कॅपॅसिटी डिसाईड केलेली असते. सो दीज आर ऑल अबाउट दॅट मेमरी युनिट. So now third one is the arithmetic and logical unit. So arithmetic and logical unit is responsible to perform the arithmetic and logical operation. बघा जेव्हा आपण त्या ठिकाणी कम्प्युटरमध्ये अरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेशन म्हणजे जसं की ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे झाले आपलं अरिथमॅटिक ऑपरेशन आणि लॉजिकल ऑपरेशन म्हणजे जसं की लॉजिकल अँड लॉजिकल ऑर लॉजिकल नॉट ही ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी कम्प्युटरमधला एक फंक्शन युनिट येतो तो म्हणजे अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट. तर तो हे जे काही युनिट आहे हे अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करतं. त्याच्यानंतर अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन आपण परफॉर्म केलं त्याच्यानंतर जो रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट काय केला जातो आपल्या आउटपुट युनिटकडे ट्रान्सफर केला जातो. म्हणजे आउटपुट युनिट इज यूज टू आउटपुट युनिट इज रिस्पॉन्सिबल टू प्रोव्हाइड द प्रोसेस इन्फॉर्मेशन टू युजर विथ द हेल्प ऑफ आउटपुट डिव्हाइसेस. मग आता आउटपुट युनिटमध्ये आउटपुट डिव्हाइसेस कोणते येतात तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे व्हिडिओ मॉनिटर झालं प्रिंटर झालं हे काय झाले आपले आउटपुट डिव्हाइसेस झाले. बघा जेव्हा आपण कम्प्युटरला एखाद्या इनपुट युनिटच्या सहाय्याने इनपुट देतो ते इनपुट त्या ठिकाणी काय होतं त्याच्यावर म्हणजे अरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म होतात किंवा
त्याच्यानंतर काय होतं, तो ऑपरेशन जेव्हा परफॉर्म होईल तेव्हा त्याचा जो प्रोसेसिंग रिझल्ट असेल तो आउटपुट युनिटकडे ट्रान्सफर केला जातो. आणि आउटपुट युनिटला जर समजा म्हणजे कम्प्युटर डायरेक्ट आपण प्रिंटरला कनेक्ट केलं तर आपल्याला डायरेक्ट जे प्रोसेसिंग रिझल्ट असेल तो डायरेक्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात मिळतो. आणि जर समजा व्हिडिओ स्क्रीनला असेल तर तो आपल्याला सॉफ्ट कॉपी म्हणजे व्हिडिओ स्क्रीनवर त्या ठिकाणी डिस्प्ले केला जातो. सो म्हणजे आउटपुट युनिट इज रिस्पॉन्सिबल टू प्रोव्हाइड द प्रोसेस इन्फॉर्मेशन टू द यूजर विथ द हेल्प ऑफ आउटपुट युनिट. नेक्स्ट वन येतं आपलं कंट्रोल युनिट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट युनिट. कंट्रोल युनिट इज ऑल्सो नोन ॲज द ब्रेन ऑफ डिजिटल कम्प्युटर. आता कंट्रोल युनिटचं वर्किंग काय किंवा कंट्रोल युनिट काय काम करतं, तर जेवढ्या पण कम्प्युटरमध्ये या ॲक्टिव्हिटी परफॉर्म होतात त्यांच्यावर ते कंट्रोल करण्याचं काम करत असतं. म्हणजे कंट्रोल युनिट इज यूज टू कंट्रोल अँड कोऑर्डिनेट द ऑल ॲक्टिव्हिटी विच performed by input unit, memory unit, arithmetic and logical unit and also output unit. म्हणजे या सर्वांवर कंट्रोल ठेवण्याचं काम आपलं कंट्रोल युनिट त्या ठिकाणी करत असतं. ही त्याची एक डायग्राम त्या ठिकाणी यामध्ये आपण जे सांगितलं तेच या डायग्राम थ्रू आपण एक्सप्लेन करू शकतो. इनपुट युनिट थ्रू आपण कम्प्युटरला इनपुट देतो, मग त्यामध्ये इनपुट डिव्हाइसेस थ्रू कम्प्युटर ते इनपुट त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करतं. इनपुट डिव्हाइसेस थ्रू कम्प्युटरने जे ॲक्सेप्ट केलं तेच त्या ठिकाणी मेमरी युनिटमध्ये स्टोअर होत असतं. मेमरी युनिटमधून त्या ठिकाणी ते अरिथमॅटिक आणि लॉजिकल युनिटकडे म्हणजे जर समजा अरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करायचं असले तर ते त्या ठिकाणी ALU या युनिटकडे सेंड केलं जातं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ते आउटपुट युनिटकडे जर आपल्याला त्याचा रिझल्ट जर घ्यायचा असेल तर ते इट विल बी सेंड टू आउटपुट युनिट. म्हणजे अशा पद्धतीने हे फंक्शनल युनिट्स ऑफ कम्प्युटर त्या ठिकाणी वर्किंग